नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. स्वलावण्या शंसा धृतधनुष्यमह्नाय तृणवत् पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहार्धघटनाद् अवैति त्वामग्धा बत वरदमुग्धा युवतयः. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू. स्वलावण्य म्हणजे स्वतःचं सौंदर्य, आशंसा म्हणजे त्याच्या भरोशावर राहून, धृतधनुष्य ज्याने हातात धनुष्य धारण केला आहे असा. कोण? तर कामदेव. ज्याने हातात धनुष्य धारण केला आहे असा कामदेव, त्याला आपल्या सौंदर्यावर अतिशय भरोसा होता. त्याला तू काय केलंस तर तृणवत म्हणजे गवता समान केलंस. म्हणजे आपल्या तिसऱ्या डोळ्यातून तू जो अग्नी त्याच्या अंगावर प्रक्षेपित केलास, त्या अग्नीमुळे तो कामदेव जळून भस्मसात झाला. अन्हाय म्हणजे अत्यंत त्याच क्षणी. आणि इथे पुरमथन असा शब्द वापर. पुरमथन म्हणजे पुन्हा हे त्रिपुरारी, हे यमनियमपरायणा, हे वरदायका. अभिमान झाला होता मदनाला की माझं जे सौंदर्य आहे, स्वलावण्य आहे, या सौंदर्याच्या भरोशावर, सौंदर्यामुळे मी शिवावर विजय मिळवी असा अभिमान झाला होता. म्हणून त्याने तो मदन बाण चालवला. पण काय झालं? त्याला अभिमान झाला होता तोच जळून खाक झाला. त्या मदनाला तू तृणासमान जाळून टाकलंस. पुरः प्लुष्टम म्हणजे जाळून टाकणं. दृष्ट्वा म्हणजे पाहून. पुरः म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर तू त्याला जाळून टाकलंस. पुष्पायुधम म्हणजे कामदेव. ज्याच्या हा आयुध म्हणजे ज्याचं जे आयुध आहे, धनुष्य आहे, ते फुलांचं आहे असा तो कामदेव. या सर्व घटनेमुळे तुझं आणि पार्वतीचं लग्न झालं खरं. तू पार्वतीला आपली अर्धांगिनी मानलंस. देहार्ध घटना म्हणजे अर्धदेह, अर्धांगिनी आहे पार्वती तुझी. तर पार्वतीशी तुझं लग्न झालं आहे, तर तू तिला वामांगी धारण केलेलं आहेस. म्हणजे तुझं डावं अंग हे पार्वतीचं आहे, स्त्रीचं आहे. स्त्रीचं अंकित म्हणजे स्त्रैण. यदि स्त्रैणन देवीमध्ये स्त्रैण म्हणजे स्त्रीचं अंकित. तर तू स्त्रीचा अंकित झाला आहेस असं जर पार्वती तुला मानत असेल तर खुशाल तिला तसं मानू दे. कारण मुग्धा युवतया बतव. कारण ही जी युवती आहे म्हणजे नवयवना जी पार्वती आहे ती अतिशय भोळी आहे, मुग्धा आहे. मुह धातू आहे त्याच्यामध्ये. मुहपासून मुग्धा म्हणजे अल्लड स्त्री. हिला पटकन काय करावं काय करू नये हे समजत नाही, त्याला मुग्धा असं म्हणतात. बत म्हणजे बिचार. कारण बिचारी पार्वती किंवा तिच्यासारख्या ज्या नवयवना असतात त्या भोळ्या असतात. त्याच्यामुळे त्या नवयवनांनी जरी तुला स्त्रीचं अंकित असं मानलं तरी तू रागवू नकोस. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.